नमस्कार सर्वांना। तर आज होती होळी। इकडे बघा माझ्या बाबूची काय करामत चालू आहे। आणि इकडे आम्ही घेतलेले पॅचेस बनवायला, एक बर्थडे आउटफिट बनवायचा होता, तर तेच हे मला मदत करत होते। आणि इकडे मी सुद्धा माझं काम करायला घेतलेला, दुसरे पॅचेस फ्रॉकला लावायला घेतलेले मी। आणि इकडे बघू शकता एका आउटफिटसाठी किती मेहनत करायला लागते। अक्षरशः आम्ही 5-6 दिवस एकाच आउटफिटच्या मागं दोघे पण पडलेलो। इकडे मनी पण पूर्ण हँड स्टिच करायचे होते। आणि इकडे बघू शकता तुम्ही, पेटल्सला आम्ही असे साईडनं थ्रेड नको निघायला म्हणून सिक्युअर करत आहोत। आणि इकडे ना एक क्लायंट आलेली, ब्राईड होती, एंगेजमेंट ब्राईड, तर तेच ऑर्डर 2 ब्लाऊजची ऑर्डर तिची होती, तेच देऊन गेली ती। आणि नंतर आम्ही परत बसलो आमच्या कामाला। इकडे बघू शकता तुम्ही, आता बरेच लोकांना आहे ना आउटफिट कधी कधी महाग होतो, स्टिचिंग महाग होते, परंतु तुम्ही ना बघू शकता प्रत्येक डिटेल आहे ना खूप मायनर डिटेल असतात। आणि 5 ते 6 दिवस तरी आम्हाला जातात एका आउटफिटसाठी। आणि खूप खूप काय असतं, नुसतं स्टिचिंगच नसते, तर त्याच्यामुळे आम्ही एवढे पैसे घेतो। आता थोड्या वेळात आहे ना संध्याकाळ होत आलेली आणि मला ब्लाऊज एम्ब्रॉयडरीचे घेऊन जायचे होते। हे 3 ब्लाऊज मी आखले आणि मी निघाली कारिगरकडे जायला। बघू शकता तुम्ही, मी टिफिन पण गाडीतच खायला घेतलं, कारण की मला वेळच नाही भेटला। आणि हे आहे आपलं श्रीमलंगड। आणि ना रस्त्यात आम्हाला गोशाला दिसते नेहमी, गोमातासुद्धा दिसल्या आम्हाला। आणि आमच्या मॅडम बघा शाळेतून आलेल्या, ॲक्च्युली आज सिव्हिल ड्रेस सांगितलेला, पण मी काय मेसेज वाचलाच नाही ग्रुपवरचा, तर पूर्ण ड्रेसची वाट लावून आलेली, बघू शकता तुम्ही। आणि इकडे परत आम्ही बसलो नंतर थोड्या वेळात माझं काम करायला। आता मी आहे ना फ्रॉकचे हात बसवलेले, पफ स्लीव्ज होते, तर तेच हातांनासुद्धा मण्यांची डिटेलिंग करायची होती, मणी हाताने लावायचे होते, क्रिस्टल्स। आणि इकडे बाबूची लुडबुड चालू होती, थोडा वेळ त्याला पण मी घेतलं नंतर। आणि ना इकडे बघू शकता तुम्ही, ते पेटल्स मगाशी बनवायला घेतलेले ना सकाळी, तर त्याचंच आता मी फुल आहे ना असं इथे असं शोल्डरला लावणार आहे एका साईडला। आणि थोड्या वेळात आहे ना आमच्या एका गावातलीच ब्राईड आहे, तिचं एंगेजमेंटचे ब्लाऊज घेण्यासाठी ती आलेली, तिचे 2 एम्ब्रॉयडरीचे ब्लाऊज रेडी होते, तर तेच मी पॅक करत बसलेली। त्या दोघीजणी गेल्या। आणि बेबूनी बघा माझ्या करंजी बनवली, तेच ती मला दाखवत होती। आणि माझ्या शोनाने ना असे मोदक बनवलेले, आज सण पूर्ण आईनेच बनवला, मला थोडाही वेळ भेटला नाही। आई मला मध्ये मध्ये मदत करत असतात नेहमी, असं काही सण वगैरे असलं तर। आणि गाणी वाजले आणि आमच्या मॅडमचा डान्स निघणार नाही असं कधी होणार नाही। आता इकडे बघू शकता, होळीचे सॉन्ग आम्ही लावलेले, त्याच्यावर कशी डान्स करत आहे आमची मॅडम। आता इकडे आमची बेबं पडली, मला सांगते पहिले शूटिंग बंद कर आणि मला उचल।